मुंबई सध्या एक नवीन वाद धुमसतोय, चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। एक प्रसिद्ध गुंतवणूकदार सुशील केडिया, शेअर बाजारातील जाणकार, कोट्यवधींचा व्यवहार करणारा इन्व्हेस्टर अशी त्याची ओळख असली तरी अलीकडच्या काही विधानांमुळे तो राज्यात एका मोठ्या राजकीय व सामाजिक वादात अडकला आहे। आणि ते कसं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। हा विवाद सुरू झाला एका साध्या पोस्टमुळे, पण हीच पोस्ट पुढे प्रचंड गाजली, कारण त्यात नाव होतं राज ठाकरे यांचं आणि विषय होता मराठी भाषा। सुशील केडियाने अलीकडेच ट्विटर या सोशल मीडियावर एक पोस्ट केली। या पोस्टमध्ये त्याने म्हटलं की मी गेल्या 30 वर्षापासून मुंबईत राहतो, पण अजूनही मला मराठी येत नाही। एवढ्यावरच न थांबता त्याने पुढे म्हटलं की राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे किंवा त्यांची जी भाषा वापरण्याची शैली आहे त्यामुळे मी मराठी शिकणार नाही, बस इतकंच। आणि पाहता पाहता वादाने पेट घेतला। सुशील केडियाच्या या विधानावर सोशल मीडियावरून जबरदस्त टीका होऊ लागली। महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही असं ठाम मत अनेकांनी मांडलं। मनसेने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आणि म्हटलं की मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, मुंबईत राहणाऱ्यांनी ती शिकणं गरजेचं आहे। केडियासारख्या व्यक्तींनी आमच्या भूमिकेवर चिथावणीखोर विधान करणं असह्य आहे। केवळ मनसेच नव्हे तर अनेक मराठी प्रेमी संघटना आणि नेते मंडळीही या विषयावर मैदानात उतरली आहेत। सोशल मीडियावर केडिया विरोधात हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले। काहींनी तर त्याला मुंबईतून हाकलण्याची मागणी देखील केली। या वादाचं केंद्रबिंदू बनलेला सुशील केडिया हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा शेअर बाजार विश्लेषक आहे। तो केडियानॉमिक्स या ट्रेडिंग आणि सल्लागार कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO आहे। ही कंपनी सेबी नोंदणीकृत असून गुंतवणूकदारांना स्टॉक मार्केटमधील मार्गदर्शन पुरवते। 25 वर्षांहून अधिक काळ त्यांनी शेअर बाजार, हेज फंड्स आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकिंग क्षेत्रात काम केलं आहे। यामुळेच तो अनेकदा आर्थिक वृत्तवाहिन्यांवर शेअर बाजार तज्ञ म्हणून झळकतो। केडियाचा आर्थिक प्रवास थक्क करणारा आहे। शेअर बाजारातील कमाईतून त्याने प्रचंड संपत्ती उभी केली आहे। 30 जून 2025 रोजी सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या शेअर होल्डिंग डेटानुसार सुशील केडियाच्या नावावर 45 कंपन्यांमधील शेअर्स आहेत। या शेअर्सचं एकूण मूल्य आहे 30,130 कोटींहूनही अधिक। त्याच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक नामांकित कंपन्यांचा समावेश आहे। त्याचे आर्थिक निर्णय नेहमी चर्चेचा विषय ठरले आहेत। त्याचं केडियानॉमिक्स मॉडेल हे जगभरातल्या ट्रेडर्ससाठी एक मार्गदर्शक तत्व मानलं जातं। पण एवढा यशस्वी आर्थिक प्रवास असलेल्या व्यक्तीच्या एका विधानामुळे आज तो चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। मराठीबद्दल दिलेलं विधान केवळ भाषेचा अपमान नाही, तर अनेकांच्या मते महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात आहे। मराठी ही केवळ भाषा नसून ती भावना आहे, संस्कृती आहे, अस्तित्व आहे असं ठाम मत अनेक मराठी प्रेमींनी मांडलं। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून येथे येणाऱ्यांनी मराठी शिकणं, तिचा आदर करणं हे गरजेचं आहे असा सूर सर्वत्र उमटतो आहे। राज ठाकरे हे नेहमीच मुंबईतील परप्रांतीयांच्या मराठी शिकण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडत आले आहेत। त्यांची ही भूमिका कधी कधी वादग्रस्त ठरली असली तरी अनेक मराठी नागरिकांना ती रास्त वाटते। सुशील केडियाने ज्या पद्धतीने राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला त्यामुळे हा वाद केवळ भाषेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तो आता राजकीय रंगही घेत आहे। सुशील केडियाकडून माफी मागण्यात आलेली नाही, उलट त्याच्या पोस्ट नंतर त्याच्या समर्थकांनाही सोशल मीडियावर उत्तर देताना पाहिलं जाते। महाराष्ट्रातील अनेक पक्ष, संस्था, सामान्य नागरिक यांनी एकत्र येत मराठीचा अपमान करणाऱ्यांना माफी नाही असा ठाम संदेश दिला आहे। त्यामुळे केडियाच्या विधानाचा परिणाम त्याच्या सार्वजनिक प्रतिमेवर, गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर आणि त्याच्या कंपनीच्या ब्रँड व्हॅल्यूवरही होऊ शकतो। पैसा, यश, ग्लॅमर, गल्ला हे सगळं असलं तरी भाषा, भूगोल आणि संस्कृतीचा आदर ही मूलभूत गरज आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मराठी ही केवळ भाषा नसून भावना आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। सुशील केडियाच्या विधानावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।